नमस्कार. गारपीट व अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 मधील शासन निर्णयाची अवलंब न करता अपात्र लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देत पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करून गारपीट तथा अतिवृष्टी 2023 मधील अनुदानात पदाचा गैरवापर करत अनियमितता केल्याप्रकरणी वाघी येथे कार्यरत असलेले तलाठी घनतोड यांची तक्रार वाघी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय नांदेड येथे निवेदन दिले. मी नारायण रामराव जानकर, मोजे वाघी, तालुका जिल्हा नांदेड येथील एक शेतकरी आहे. माझ्या गावाचा जवळपास 500 शेतकरी आज तेथील कार्यरत असलेले घनतोड तलाठी यांच्या कामकाजाच्या विरोधात इथं माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार साहेब यांना तक्रार निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. सदरील तलाट्याने 2023 मध्ये जे अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, त्याच्यामध्ये पदाचा दुरुपयोग करत अनियमितता केली. सदरील महाशयाने काय केलेलं आहे की ज्यांना 50,000 रुपये अनुदान पाहिजेत अशा शेतकऱ्याकडून 15,000 रुपये मागणी केली आणि ज्यांना 25,000 पाहिजेत त्यांना 15,000 ते 5,000 रुपये असं मानधन मागून शासनाचा जो निधी आहे त्या निधीपासून पात्र लाभार्थ्याला दूर ठेवलं आणि अपात्र लाभार्थ्याला पैसे खिशात घालून त्यांना लाभ मिळवून दिला. म्हणून आज वाघीचे जवळपास 500 ते 700 शेतकरी तक्रार देण्यासाठी इथं आलेले आहेत. जर शासनाने आमची दखल नाही घेतली तर आम्ही सदरील तलाट्याची बदली व्हावी व सदरील प्रकरणी त्यांची सखोल चौकशी होऊन त्याचं निलंबन व्हावं. जर ह्या गोष्टी शासन स्तरावर झाल्या नाहीत तर आम्ही सदरील तलाट्याच्या विरुद्ध आमरण उपोषण करण्यासाठी पुढील भविष्यामध्ये बसूत. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यातर्फे, मी नारायण जानकर आणि आमचे सर्व गावकरी हे आज इथे आलेले आहेत. तर शासन स्तरावर तात्काळ विनाविलंब या मुजोर तलाट्यावर कारवाई व्हावी अशी नम्र विनंती करतो. परशुराम भोसले, राहणार मोजे वाघे. आम्ही शेतकरी लाभार्थी असून आमचा केळीचा पीक विमा असून आमच्याकडे पावत्या असून जे बागायतदार योग्य आहेत त्या बागायतदारांना दूर ठेवून जे लाभार्थी बागायतदार नाहीत अशा बागायतदाराकडून पैसे घेऊन यादीमध्ये त्यांना शासनाचा लाभ या तलाट्याने घनतोड साहेब दिलेला आहे आणि योग्य असणारे गारपीटीचा योग्य लाभ दिलेला आहे. आणि जे खरे लाभार्थी आहेत शेतकरी त्यांना याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. धन्यवाद. मी वाघी येथील रहिवासी अजय हनुमंते आहे. आज आमच्या गावामध्ये तलाठी 10 वाजता आला. त्यांनी काही शेतकऱ्याला गारपिटीची नुकसानीची भरपाई मिळाली नसल्यानं जाब विचारल्याच्या नंतर तलाठी त्याला धमकी द्यायला, तुम्ही नांदेडला या, तुमच्यावर 353 गुन्हे दाखल करतो. हे गावकरी लोक आले आमच्याकडे. कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं आम्ही, तहसीलदार साहेबाला पण दिलं. आता त्या तलाट्याला आम्ही भेटायला प्रयत्न करतो. त्यांनी मोबाईल बंद करून कुठंतरी फरार झाला. आमचे कलेक्टर साहेबाला व तहसीलदार साहेबाला एवढीच विनंती आहे, एक तर आम्हाला जाब द्यावा, गारपिटीचा जे काय जे नुकसान भरपाई ते तेवढी द्यावी, नाही तर त्या तलाट्याचं निलंबन करावे. आमच्या गावाला तलाठी नसला तरी आम्ही आमचं सुखानं जिंदगी जगतो.